तुमच्या EMI आता कमी होणार आहे। घरापासून कारपर्यंत सर्व कर्जाचे व्याजदर स्वस्त होणार आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर 0.25% ने कमी करून 6% केलाय। तर बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये घट झाल्याने कर्जाचा EMI कमी होतो, तर यामध्ये वाढ झाल्याने EMI हा वाढत असतो। रेपो रेट कमी झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळाला। आरबीआयच्या निर्णयाचा तुमचा EMI वर किती परिणाम होणार आहे आपण पाहूयात। तर आपण पाहतोय 50 लाखांचं कर्ज असेल आणि 20 वर्ष कालावधी असेल तर तुमचा सध्याचा EMI 42,603 वरून 41,822 पर्यंत पोहोचला। तर 34,083 रुपयाचा EMI तुमचा नवीन EMI नुसार दरानुसार 33,458 रुपये इतका झाला। गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर मुंबईकरांना आणखी एक धक्का बसलाय। तर महानगर गॅस लिमिटेडनं CNG आणि PNGच्या दरामध्ये मोठी वाढ केली आहे। तर CNGचे दर हे 1.5 रुपये तर PNGचे दर हे 1 रुपयाने वाढवण्यात आलेत। आता PNG साठी 49 रुपये प्रति किलो तर CNGचे दर हे 80 रुपये असतील। मध्यरात्रीपासून दरवाढ लागू झाली आहे। तर मुंबईकरांना तिसरा धक्का आपण पाहतोय। CNGचे दर हे 1.5 रुपयांनी महाग झाले तर PNG 1 रुपयांनी महागलाय। भारतावर अमेरिकेने 26% आयात कर लादलाय, जो आजपासून लागू देखील झालाय। सकाळी 9:31 हा निर्णय लागू झालाय। आजपासून अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या प्रत्येक भारतीय वस्तूवर 26% कर आकारला जाणार आहे। ट्रम्पच्या कर लादण्याच्या या निर्णयाचा औषधांवर सर्वात मोठा परिणाम होणार आहे। भारतातून अमेरिकेमध्ये स्वस्त औषधं जातात, त्याचप्रमाणे कृषी उत्पादन क्षेत्र, त्याचप्रमाणे कापड उद्योग, ज्वेलरी सेक्टरवरही मोठा परिणाम होण्याची भीती आहे। तर ऑटो इंडस्ट्रीला सर्वाधिक फटका बसलाय। अमेरिकेतील विक्रीवर देखील याचा परिणाम होणार आहे। टॅरिफ बॉम्बचा भारताला कसा झटका बसतोय हे आपण पाहतोय। औषधांच्या किमती वाढणार आहेत तर फार्मा कंपन्यांवर देखील त्याचा परिणाम होणार आहे। दुग्धजन्य पदार्थ महागतील तर ग्राहकांच्या खिशाला आता मोठा फटका बसणार। डायमंड आणि ज्वेलरी उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि निर्यातीवर देखील त्याचे परिणाम होणार आहे। केमिकल आणि मेडिकल उपकरण कंपन्यांसाठी धोक्याची घंटा आहे। डोनाल्ड ट्रम्पमुळे कोकणातल्या मच्छीमारांना सर्वात मोठा फटका बसलाय। तर टॅरिफमुळे कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार आहे। कोळंबीसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे। तर वन्नामेवी नावाच्या कोळंबीला अमेरिकेमध्ये सर्वात मागणी असते। मात्र टॅरिफमुळे निर्यातीवर मोठा परिणाम झालाय। निर्यात घटल्यानं स्थानिक बाजारामध्ये कोळंबीचे दर गडगडलेत। घाऊक बाजार 250 रुपये किलो असणारी कोळंबी आता 70 रुपये किलोने विकली जाते। अमेरिकेने तो आता 6%चा 26% टॅरिफ केला आहे, त्यामुळे निर्यातीवर भरपूर परिणाम पडला आहे। कोळंबीच्या निर्यातीवर, कारण कोळंबीची भरपूर मागणी असते अमेरिकेला। तर आता जो टॅरिफमुळे रेट वाढल्यामुळे एक्सपोर्ट कमी होईल याची शक्यता आहे आणि आमच्या इकडे काय होईल याचा दर कमी होईल, त्यामुळे याचा परिणाम आम्हाला भुगतावा लागणार आहे भविष्यामध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर अवतारी पुरुष आहेत, ही स्तुतीसुमनं उधळली आहेत भाजप खासदार कंगना राणावत यांनी। मात्र यावरून ठाकरे गटाने पलटवार केलाय। मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली आहे। जब नरेंद्र मोदी जी 2014 में आए तो इसीलिए कहा जाता है कि वो साधारण मानव नहीं है, वो एक अवतार है। जो ये सरकार है, हम भी इस ऐतिहासिक वक्त का हिस्सा बनना चाहते हैं जब हमारे भारतवर्ष का उद्धार हुआ था। ये ऐतिहासिक वक्त हमेशा इतिहास में याद रखा जाएगा कि जब ये भारत तो आजाद हुआ होगा तब, लेकिन असली आजादी जब इसका उद्धार हुआ तो इस वक्त पे हुआ। तो हम भी जो है इसका हिस्सा बनना चाहते हैं। ट्रम्प तिथे भारताला धुतो आहे आणि विष्णूचे अवतार गप्पा आहेत। अख्खं जग उठलंय ट्रम्पच्या विरोधामध्ये, त्याच्या टेरिफच्या विरोधामध्ये, आणि फक्त एकच देश तोंडामध्ये गोळा घालून बसलाय, तो म्हणजे आपला भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान। देव आहेत ना, विष्णूचे अवतार आहेत ना, मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवानं ट्रम्पवर।
अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध भडकलंय कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 104% आयात कर लावलाय। आजपासूनच हा निर्णय लागू होणार आहे। अमेरिकेने सर्वात आधी चीनवर 34% टॅरिफ लादला। प्रत्युत्तर म्हणून चीनने देखील तेवढाच आयात कर अमेरिकेवर लादलाय। मात्र आता ट्रम्प यांनी त्यात आणखीनच वाढ केली आहे। चीन आणि अमेरिकेतल्या या व्यापार युद्धाचे परिणाम जगातल्या इतर देशांवरही होण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 104% कर लादताच चीनने देखील ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय। हॉलिवूड चित्रपटांना चीनमध्ये बंदी घालण्याचा विचार सुरू आहे। चीनमध्ये हॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातली तर अमेरिकेचं हजारो कोटींचं नुकसान होऊ शकतं। 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांनी चीनमध्ये मोठी कमाई केली होती। तर चीनने हॉलिवूड चित्रपटावर बंदी घातल्यास किती फटका बसू शकतो अमेरिकेला आपण पाहू। ट्रम्पचा चीनवर 104% आयात कर, चीनचं सडेतोड उत्तर आपण पाहतोय। चीन हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि तशा हालचाली देखील चीनने सुरू केल्या। चीनची बॉक्स ऑफिस कमाई 17.71 अब्ज डॉलर्स, हॉलिवूडचा वाटा 3.5% इतका आहे। 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांची चीनमध्ये 585 दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली आहे। चीनने बंदी घातल्यास हॉलिवूडच्या चित्रपटांचं अब्जावधी डॉलर्सचं नुकसान होणार आहे। आणि आता भारतीयांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी आहे। सोन्याचे दर पुन्हा घसरलेत। सोन्याच्या दरामध्ये 300 रुपयांची घसरण झाली आहे। सोनं आता 88,500 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलंय। मात्र चांदीच्या दरात वाढ झाली आहे। चांदीचे दर हे 1,200 रुपयांनी वाढलेत। चांदी आता 91,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। सोन्याचे दर तब्बल 94,000 रुपये प्रति तोळा इथपर्यंत पोहोचले होते। मात्र आता गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळते। येते 1 मे पासून एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक योजना प्रत्यक्षात अंमलात येणार आहे। चांगली कार्यक्षमता आणि खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 11 राज्यांमधील 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना अर्थ मंत्रालयाकडून काढण्यात आली आहे। प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाच्या या चौथ्या फेरीसह त्यांची संख्या 43 वरून 28 पर्यंत कमी होणार आहे। मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतामध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काळामध्ये दिल्लीमध्ये NIA कोठडीमध्ये ठेवलं जाईल आणि नंतर त्याला मुंबईमध्ये आणून खटल्यात चालवलं जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणाला मुंबईमध्ये आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलं होतं, त्याच कोठडीमध्ये ठेवलं जाईल अशी देखील माहिती समोर येते। दिल्ली आणि मुंबईतील दोन्ही कारागृहांना सज्ज राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तर 2008च्या मुंबई हल्ल्यामध्ये 166 लोकांचा जीव गेला होता। तर तहव्वूर राणा नेमका कोण आहे आपण सविस्तर पाहूयात। मुंबईवरच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे। तहव्वूर राणा हा ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाने मदत केली होती। दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोमध्ये FBI कडून राणाला अटक करण्यात आली। दहशतवादी तहव्वूर राणा हा 15 वर्षांपूर्वी शिकागोमध्ये ट्रॅव्हल एजन्सी चालवायचा। तर डॅनिश वर्तमानपत्र जेलँड पोस्टनवरच्या हल्ल्याचा राणा हा सूत्रधार होता आणि या वर्तमानपत्रावरील हल्ला प्रकरणामध्ये राणाला 2013 मध्ये 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा या ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली। 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर आपण ड्रग्ज संदर्भात धाराशिव पोलिसांनी स्वतःहून कारवाई केलेली आहे।
त्याच्यामध्ये त्याच वेळी आपण 3 आरोपींना गाडीसह आणि जवळपास 49 ग्रॅम ड्रग्जसह त्या ठिकाणी अटक केली होती. जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या व्यवसायाचे आहेत, हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आज या ठिकाणी पोलिसांना त्यांचा तपास योग्य रीतीने आता सध्या चालू आहे, परंतु पुजाऱ्याची जी बदनामी होत चाललेली आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी आता चर्चा केलेली आहे आणि असं दिसून येईल की जाणीवपूर्वक पुजाऱ्याला बदनाम करायचं षडयंत्र रचून हे प्रकरण तिसरीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. तर हे प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. फेब्रुवारी 2025ला तामलवाडी या ठिकाणी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला. ड्रग्स प्रकरणाचं मुंबई कनेक्शन उघड झालं आणि मुंबईतून संगीता गोळे नावाच्या एका महिलेला पकडण्यात आलं. स्वराज उर्फ पिनू तेलगू, वैभव गोळे, संतोष खान अशी त्यांची नावं आहेत. मार्च 2025 मध्ये मुख्य सूत्रधार संगीता गोळेच्या बँक खात्यातून 5 कोटींचे तर ड्रग्स प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पुजारी मंडळानं म्हटलंय. 3 वर्षांपासून तुळजापुरामध्ये सुरू असलेल्या ड्रग्स तस्करी विरोधात पुजारी मंडळानं पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा पुजारी संघटनेचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी केला. हे गाव पूर्ण जवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार, एक माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेले आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे. पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहे. काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे. तर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2 दिवसात घैसासांविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर झालेत. उच्चस्तरीय समिती आणि धर्मदाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त झालाय. तर प्रथमदर्शनी दोन्ही अहवालामध्ये डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती समोर येते. आणि आता महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देखील जाग आली आहे. तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका, रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या अशी नोटीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील 650 रुग्णालयांना बजावली आहे. रुग्णालयांनी डिपॉझिट भरण्याची सक्ती केल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. पण शहरामधील 650 जे काही रजिस्टर आपल्याकडे आहेत रुग्णालय, त्या सर्वांना परिपत्रक काढलेलं आहे की त्याच्यामध्ये जे बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत की 11J मध्ये की अतितात्काळ इमर्जन्सी किंवा त्याला इमिजिएट ट्रीटमेंटची गरज आहे, अशा रुग्णांना पहिल्यांदा इमिजिएटली ट्रीटमेंट देणे आवश्यक आहे. बाकी गोष्टी, इतर सगळ्या गोष्टी ह्या नंतर बघणे, त्याच्यामध्ये डिपॉझिट देखील आले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतेक ठिकाणी पारा 40शी पार गेलाय. राज्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद भुसावळमध्ये झाली आहे. भुसावळमध्ये 45 अंश सेल्सिअस एवढा तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यामध्ये 42 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर मुंबईसह किनारपट्टी भागात मात्र तुलनेनं तापमान तसं कमी पाहायला मिळत आहे. तर मुंबईमध्ये 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कुठे काय किती तापमान आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. भुसावळमध्ये सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. संभाजीनगरमध्ये 42, पुण्यात 42, तर बुलढाण्यामध्ये 41, यवतमाळमध्ये 41 आणि नाशिकमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. अकोल्यामध्ये सूर्य आग ओकतोय. उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच देवाला सुद्धा थंडावा मिळावा म्हणून विशेष कूलरची सोय करण्यात आली आहे. अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कूलरची सोय या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अकोल्यामध्ये तापमानाचा पारा हा 44 अंशांच्या पार पोहोचलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर देवाची देखील काळजी घेण्यात येते. तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी.
पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. याची खरी प्रचिती धडगाव तालुक्यातील हेंद्रापाडा या ठिकाणी आदिवासी लोकांची पाण्यासाठी होणारी वणवण पाहून होते. येथील महिला आणि पुरुष हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून जीवघेणा प्रवास आणि भटकंती करतात. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, अगदी गर्भवती महिला सुद्धा पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करते. डोंगर दऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावं लागतंय. डोंगर दऱ्याची एवढी बिकट वाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतोय. घरात अर्धा हंडाच पाणी पोहोचतंय. तर यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा बिरसा फायटरच्या वतीने देण्यात आलाय. आणि आता बातमी आहे जालन्यामधून. जालन्यातील शिरढोण गावामध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते. अनेक शेतकरी हे पाण्याअभावी आपल्या मोसंबी बागांवर जेसीबी चालवताना पाहायला मिळतात. एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात. विहिरीने तळ गाठला असून याचा थेट परिणाम मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर होतोय. पुढील 2 महिने या मोसंबी बागा वाचवण्याचं मोठं आव्हान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. तर दुसरीकडे बातमी आहे धुळ्यातून. धुळेकरांना देखील तापमान वाढीचं चांगलेच चटके जाणवू लागलेत. गेल्या 3 दिवसांपासून तापमानाचा पारा हा 42 अंशांपेक्षा जास्त नोंदवला गेला आणि यात आणखीनच वाढ होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. याचा परिणाम जनजीवनावरही होतोय. रस्ते बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे. मतदार यादीमध्ये घोळ करून भाजपने निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगे यांनी केला. अरे असेंबली और पार्लियामेंट इलेक्शन के बीच में अगर 50 लाख वोट्स वहां पर ज्यादा होते हैं तो आप ही बताइए ये कैसा डेमोक्रेसी, ये कैसा इलेक्शन कमीशन, ये कैसा वोटर लिस्ट उन्होंने बनाया. सब फर्जी बना के जीत गए. महाराष्ट्र का इलेक्शन ये तो फ्रॉड है. डेमोक्रेसी पे ये एक मार है. तर खुलताबादचं नाव रत्नपूर करावं या मागणीच्या मुद्द्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ देखील घसरली आहे. जे नेते नाव बदला म्हणून मागणी करतायत त्यांनी आपल्या बापाचंही नाव बदला असं वक्तव्य करून नव्या वादाला त्यांनी तोंड फोडलंय. शिवाय त्यांनी हिम्मत असल्यास अहमदाबादचं नाव बदलावं असं देखील म्हटलंय. आप शहरों के नाम बदल रहे हैं, आप सड़कों के नाम बदल रहे हैं, आप इमारतों के नाम बदल रहे हैं, आप रेलवे स्टेशन का, बस स्टैंड का, एयरपोर्ट का सब नाम बदल रहे हैं. अब बचा क्या है कि साहब आपके बाप का नाम बचा हुआ है. अब अगर बदलने की चली रही है तो आप अपने बाप का भी नाम बदल दीजिएगा और कह दीजिएगा कि भैया अब हमको ये नहीं पसंद आता था तो अब हमने ये नाम रख लिया है करके. भोर तालुक्यामधील रस्त्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार सुप्रिया सुळेंनी केलाय. पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या धरणं आंदोलन करतायत. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केलाय. पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. भोर तालुक्यातील रस्त्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार सुप्रिया सुळेंनी केला. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे भोरमधील रस्त्यांची बिकट अवस्था आपण पाहतोय आणि यामुळे अनेक लोकांना अपघाताला तोंड द्यावं लागतंय. तर दुसरीकडे या रस्त्यांसाठी सुप्रिया सुळे यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणावरून हटणार नाही यावर सुप्रिया सुळे हे ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. तर आताची लाईव्ह व्हिज्युअल आपण पाहतोय. तर सुप्रिया सुळे हे आंदोलनावरती ठाम आहेत आणि तिथली लाईव्ह व्हिज्युअल आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे.
बघूया सरकार काय म्हणते. आता बसलोय आम्ही सगळे, वर्तमानपत्र आले, बघू जो होगा. जोपर्यंत आमचा रस्त्याचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी हलणार नाही. का आम्ही त्यांना 48 तासाची जी लिमिट दिली होती त्याच्यात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांच्या खरं तर दबावामुळे, माझी दुर्दैव आहे की मला शब्द वापरावा लागतोय, पण ह्या सगळ्यांनी त्या दिवशी पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला लाईन घेतली, त्याच्याचमुळे आज तर नोटीस निघाली, नाही तर नोटीस निघत नव्हती. तर भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थान रस्ता दुरुस्तीसाठी खासदार सुप्रिया सुळे हे धरणं आंदोलन करतात, ज्यात बनेश्वर ट्रस्टचे सभासद आणि ग्रामस्थही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेत. शिवाय अनेक गंभीर आरोप त्यांनी केलेत. काय आहेत त्यांचे हे आरोप आणि मागणी जाणून घेतल्यात सुप्रिया सुळे यांनी, आणि त्यानंतर त्यांनी हे आंदोलन पुकारले. तर सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यामध्ये खोदकाम केलं जात आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. जिल्हा कारागृह प्रशासनाकडून पाणी मिळवण्यासाठी अजब आणि तितकाच धक्कादायक प्रकार केला जातोय. कारागृहामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने जेल प्रशासनाने जानेवारी 2025 मध्ये पालिकेला पत्र लिहित नवीन कनेक्शनची मागणी केली होती. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेने कनेक्शन दिलं नसल्याने स्वतःहून कैद्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. तर भर रस्त्यामध्ये कैद्यांच्या हातून खोदकाम केलं जात आहे. मात्र अशा पद्धतीने गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात खोदकाम करताना एखाद्या कैद्याने पलायन केल्यास कोण जबाबदार, हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, चक्क कैद्यांच्या हातून खोदकाम केलं जात आहे. तर महत्त्वाचं म्हणजे ही दृश्य कुठल्याही तुरुंगातली नाही आहेत, तर ही भर रस्त्यावरची दृश्य आहे. सोलापूरमध्ये हे सगळं घडतंय आणि यावर आता प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. कोणाच्या परवानगीने हा मोठा निर्णय घेण्यात आला आणि कैद्यांना त्यांच्या युनिफॉर्ममध्ये रस्त्यावर आणण्यात आलं, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम केलं जात आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमये आपल्यासोबत जोडले गेलेत. विश्वभूषण, अतिशय धक्कादायक ही दृश्य आहेत, सोलापूरमधली ही दृश्य आहेत. कैद्यांना अतिशय म्हणजे त्यांच्या युनिफॉर्ममध्ये त्यांना रस्त्यावर आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या हातून खोदकाम केलं जात आहे. नेमकं काय घडतंय सोलापूरमध्ये? नक्कीच प्राची, आपण बघू शकतोय की सोलापूर मध्ये पाण्याचा प्रश्न हा भीषण आहे. त्यापासून सोलापूरचे कैदी सुद्धा सुटू शकलेले नाहीत. सोलापूर कारागृहामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होत होता आणि त्यामुळे याबाबत जेल प्रशासनानं महानगर प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला, मात्र पाण्याचा प्रश्न हा सोडवला जात नव्हता. त्यामुळं सोलापुरातील जेल प्रशासन जे आहे ते 4 पावलं पुढे येऊन आता कैद्यांना युनिफॉर्म मध्ये भर रस्त्यात आणून काम करायला लावताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं. याबाबत आपण जेल प्रशासनाकडून त्याचं स्पष्टीकरण मागितलं, मात्र याबाबत त्यांच्याकडून वेळोवेळी टाळाटाळ केली जाते. अतिशय धक्कादायक प्रकार म्हणायला लागला. नक्कीच धन्यवाद विश्वभूषण, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर जेल प्रशासनाला या संदर्भात साम टीव्हीने विचारणा केली, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. बोलतोय पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमित शहांची भेट घेणार आहेत. तर वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शहांची भेट घेतील. संसदेमध्ये वक्फ विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसनं समर्थन केलंय. याच विधेयकासंदर्भात पक्षातील नेते आणि आमदारांशी चर्चेनंतर भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमित शहांची भेट घेणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते. तर वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात ही भेट असणार आहे. अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. तर संसदेवर
वक्फ विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसनं समर्थन दिलेलं आहे आणि याच विधेयकासंदर्भात पक्षातील नेते हे आमदारांशी चर्चेनंतर भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. आवादा कंपनीतील केबल चोरीला गेल्याची माहिती समोर येते. आवादा कंपनीमध्ये 12 लाखांची चोरी झाली आहे. बीडच्या मस्साजोगमध्ये आवादा कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये चोरीची घटना घडली आहे. तोंडाला मास्क बांधून आलेल्या 14 ते 15 जणांनी ही चोरी केल्याची माहिती समोर येते. सुरक्षा रक्षकांना मारहाणीची धमकी देत ही चोरी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते. तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आवादा कंपनीतील केबल चोरीला गेल्याची माहिती समोर येते. आवादा कंपनीमध्ये 12 लाखांची चोरी करण्यात आलेली आहे. तर बीडच्या मस्साजोगमध्ये आवादा कंपनी आहे आणि या कंपनीचा थेट संबंध संतोष देशमुख यांच्या हत्येशी देखील जोडला जातोय आणि त्याच कंपनीमध्ये चोरी झाल्याची माहिती समोर येते. तोंडाला मास्क बांधून आलेल्या 14 ते 15 जणांनी ही चोरी केल्याची माहिती आहे. सुरक्षा रक्षकांना मारहाणीची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर चोरट्यांनी ही चोरी केली आहे. आता पोलीस पुढील तपास करतात. आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी पूर्ण बघा. आईस्क्रीम खात असाल तर थेट दवाखान्यात जाल असं आम्ही म्हणतोय त्याला एक घटना कारणीभूत ठरली आहे. भंडाऱ्यातील एका मॉलमध्ये चक्क एक्सपायरी झालेल्या आईस्क्रीमची विक्री होत होती. पाहूयात नेमकं काय घडलंय. तुम्ही खाताय विषारी आईस्क्रीम. एक्सपायरी डेट लपून विक्री. गारेगार आईस्क्रीम बेतेल जीवावर. उन्हाळ्यात चवीनं आईस्क्रीम खाताय तर सावधान. आम्ही असं म्हणतोय कारण गारेगार आईस्क्रीम विषही ठरू शकतं. कारण भंडाऱ्यात घटनाच अशी घडली आहे. तुमसरमधील अभिषेक भुरे या तरुणानं एका कंपनीच्या संत्रा बर्फी फ्लेवरचं आईस्क्रीम विकत घेतलं होतं. त्या बॉक्सवर एकावर एक स्टिकर लावलेले आढळून आले. वरचा स्टिकर काढल्यानंतर खालचा स्टिकर पाहून त्याला धक्काच बसला. कारण आईस्क्रीमची एक्सपायरी डेट उलटून गेली होती. मी रिलायन्स स्मार्टमध्ये आईस्क्रीम घ्यायसाठी आलो होतो, पण इथे MFG आणि एक्सपायरीवर एक टॅगलाईन लावलेली होती, म्हणजे एक स्टिकर लावलेला होता ज्यावर फक्त MFG दिसत होती, एक्सपायरी दिसत नव्हती. मी जस्ट चेक केली एक्सपायरी कधी आहे, म्हणजे स्टिकर ओपन करून त्यावर एक्सपायरी झालेला माल हे लोक विकत आहेत. अशा प्रकारे नागरिकांचा छळ होत आहे. यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. हे आईस्क्रीम एकावर एक फ्री अशा आकर्षक ऑफर अंतर्गत विक्रीस ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून ग्राहक अधिक प्रमाणात खरेदी करतील. उन्हाळ्यात थंडगार पदार्थांची मागणी वाढत असते. याचाच गैरफायदा घेत ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासन, ग्राहक संरक्षण विभाग आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी आता मागणी होतीये. जे लोकांच्या आरोग्याची खेळ खेळत आहेत अशा युनिटवर औषध व अन्न प्रसाधन जे विभाग आहे आणि नगरपालिका यांनी चौकशी करावी आणि संबंधित तुमसरमध्ये अशा प्रकारची तपासणी करून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे एक्सपायरी डेटच्या वस्तू किंवा खाद्य पदार्थ आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी करतो. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनीही नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिलाय. प्रशासन विभागाने कोणत्याही फूडची एक क्वालिटी डिसाईड केलेली असते. त्या क्वालिटीच्या नुसार त्याची त्या प्रोडक्टची इफिशियन्सी ते तयार करतात, त्याच्यानुसार त्याला एक्सपायरी डेट देतात. त्या अनुषंगाने त्याची एक्सपायरी डेट हे त्या प्रोडक्टला बघून केली जाते आणि नंतर ती खाल्ल्यास किंवा उपयोगात आला तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं आईस्क्रीम खाण्याचा मोह आवरता येणार नाही, पण तब्येतही चांगली ठेवायची असेल तर आईस्क्रीम असो किंवा आणखी कुठला गारेगार पदार्थ, एक्सपायरी डेट तपासूनच खाण्याचा आनंद लुटा. सुभाष देशमुख, साम टीव्ही न्यूज, भंडारा. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. भोर तालुक्यामधील रस्त्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार सुप्रिया सुळेंनी केला. पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या धरणं आंदोलन करतायत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केला.
भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थान रस्ता दुरुस्तीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी धरणं आंदोलन पुकारलंय, ज्यात बनेश्वर ट्रस्टचे सभासद आणि ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। खुलताबादचं नाव रत्नपूर करावं या मागणीच्या मुद्द्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला। यावेळी बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ देखील घसरली आहे। जे नेते नाव बदला म्हणून मागणी करतायत त्यांनी आपल्या बापाचंही नाव बदला असं वक्तव्य करून नव्या वादाला त्यांनी तोंड फोडलंय। मागील काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अडचण होते। अशातच पक्षाच्या बैठकीला उशिरा पोहोचलेल्या कृषी मंत्र्यांना अजित पवारांनी चांगलंच सुनावलंय। पक्षाची अडचण होईल अशी वक्तव्य टाळा आणि बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात पवारांनी खडेबोल सुनावलेत। प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यासाठी कोणी रोखू शकत नाही असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यातील जनता दरबारावरून केलंय। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये 11 एप्रिलला गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे। महाराष्ट्राचा सिंघम बिहारची निवडणूक लढवणार आहे। माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी राजकीय आखाड्यामध्ये एंट्री घेतली आहे। त्यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे। त्या माध्यमातून ते वर्षा अखेरीस होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत। नवी मुंबईत युवा जिल्हाध्यक्षपदी अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईकांकडून नियुक्ती करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच अनिकेत म्हात्रे यांनी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। त्यांच्या नियुक्तीमुळे महानगरपालिका निवडणुकीला फायदा होण्याची शक्यता आहे। बुलडाणा हा कृषीप्रधान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असून त्यात औद्योगिक विकासाची प्रचंड क्षमता आहे। भविष्यामध्ये हा जिल्हा उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर राहील असा विश्वास पालकमंत्री मकरंद पाटलांनी व्यक्त केला। जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर गंभीर आरोप केले। महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे। मतदार यादीमध्ये घोळ करून भाजपने निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगेंनी केला। बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट अवतार पुरुष म्हणत स्तुती सुमनं उधळली आहेत। मोदींमुळे देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असं म्हणत कंगनाने काँग्रेसवर टीका देखील केली आहे आणि मोदींचं कौतुक केलं आहे। भाजपने काँग्रेसच्या गुंडगिरीपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं असं कंगना म्हणाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर अवतारी पुरुष आहेत, ही स्तुती सुमनं उधळली आहेत भाजप खासदार कंगना राणावतीने। तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये एक माहिती समोर आली आहे। तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा या ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती मिळते। तर ड्रग्स प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पुजारी मंडळानं म्हटलंय। 3 वर्षांपासून तुळजापुरामध्ये सुरू असलेल्या ड्रग्स तस्करी विरोधात पुजारी मंडळानं पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा पुजारी संघटनेचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी केला। महाराष्ट्राची मूळ भाषा ही मराठीच आहे आणि मराठीचा आग्रह करणारे आम्ही जर गुंड म्हणून बोलावले जात असू तर होय, आम्ही गुंडच आहोत असा मजकूर लिहिलेलं पोस्टर सध्या सोशल मीडियावर मनसेकडून व्हायरल करण्यात आलंय। तर एक मराठी व्यक्ती म्हणून तुमचं रक्त का सळसळत नाही असा प्रश्न देखील मनसेनं विचारला।
मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची शक्यता आहे। या संदर्भात संदीप देशपांडेंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। उत्तर भारतीय विकास सेनेचा यात काही संबंध आहे का याचा तपास केला जातोय। 26/11च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला आज कोणत्याही क्षणी भारतात आणलं जाणार आहे। अमेरिकी कोर्टाच्या सूचनेनुसार तहव्वूर राणासाठी दिल्ली आणि मुंबईतल्या तुरुंगांमध्ये ठेवण्याची गोपनीय पद्धतीने विशेष तयारी करण्यात आली आहे। हे संपूर्ण ऑपरेशन NSA अजित डोभाल, NIA आणि गृह मंत्रालयाचे काही अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली होणार आहे। तर NIA प्रमुख सदानंद दाते यांच्यावर राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी दिली आहे। 26/11च्या हल्ल्यामध्ये स्वतः सदानंद दाते यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता। या हल्ल्यामध्ये स्वतः जखमी झालेल्या दातेंनी अनेकांचे प्राण वाचवले होते। विधेयक मंजुरी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। तमिळनाडूच्या राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवलाय। मंजूर केलेल्या विधेयकांवर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करण्याच्या राज्यपालांच्या कृतीला सर्वोच्च न्यायालयाने लगाम लावली आहे। दुबईचे प्रिन्स शेख हमदान यांनी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट दिली आहे। दुबईचे युवराज 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी भारतात आलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून युवराज भारत दौऱ्यावर आलेत। दरम्यान युवराज म्हणून त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे। नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दिल्ली मेट्रोतील अजून एक प्रताप समोर आलाय। एका मुजोर प्रवाशाने थेट मेट्रोतच दारू पार्टी केली आहे। काचेच्या ग्लासमध्ये दारू आणि चकना म्हणून उकडलेलं अंड अशा दिमाखामध्ये एक तरुण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय। रील बनवण्यासाठी तरुणाने चक्क आपला जीवच धोक्यात टाकलाय। तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला। पूर्ण ट्रेन या तरुणाच्या अंगावरून गेली, पण सुदैवाने या तरुणाला दुखापतच झालेली नाहीये। उत्तर प्रदेशच्या उन्नाव मधील हा धक्कादायक प्रकार आहे। नंदुरबारमध्ये उष्माघाताची लाट आली आहे। काही दिवसांपूर्वीच 40 अंश सेल्सिअसवर असलेलं तापमान आज थेट 44.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय। एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उन्हाच्या या रौद्र रूपामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले। तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रुग्णालय उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे। बातमी धुळ्यातून धुळेकरांना देखील तापमान वाढीचे चांगले चटके जाणवू लागलेत। गेल्या 3 दिवसांपासून तापमानाचा पारा हा 42 अंशांपेक्षा जास्तच नोंदवला गेलाय आणि यात आणखीन वाढ होण्याचा अंदाज आहे। जळगावात सध्या 43.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे। उत्तरेला असलेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेशकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होते। परिणामी उकाडा अधिक वाढत असल्याने जीवाची काहिली होते। दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यातील तापमानाचा पारा 41 अंश पार गेलाय। तर पुढील काळामध्ये तापमानामध्ये अजून वाढ होणार असल्याने आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जाते। तापमानाचा चढता क्रम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे। त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। देवाला सुद्धा गारवा मिळावा म्हणून विशेष कूलरची सोय करण्यात आली आहे। अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कूलरची सोय करण्यात आली आहे। दरम्यान शहरामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांच्या वर गेला।
यवतमाळ जिल्ह्यात तापमानाने 42 सेल्सिअसचा आकडा ओलांडलाय। वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणं टाळल्याने नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य पाहायला मिळतात। वाढत्या उन्हाचा बाजारपेठेवरही परिणाम झालाय। सायंकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर बाजारपेठेमध्ये वर्दळ पाहायला मिळते। उन्हाळ्यात बुरशीजन्य संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबईतील उच्च आर्द्रता, वाढतं तापमान यामुळे संसर्ग पसरण्यास अनुकूल वातावरण निर्माण होतं। त्यामुळे या काळामध्ये सुती कपडे वापरण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे। भारतावर अमेरिकेने 26% आयात कर लादलाय। अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या प्रत्येक भारतीय वस्तूवर 26% कर आकारला जाईल। ट्रम्पच्या कर लादण्याच्या निर्णयाचा औषधांवर सर्वात जास्त परिणाम होणार आहे। कृषी उत्पादन क्षेत्र, कापड उद्योग, ज्वेलरी सेक्टरवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। डोनाल्ड ट्रम्पमुळे कोकणातल्या मच्छीमारांना सर्वात मोठा फटका बसलाय। टॅरिफमुळे कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार आहे। कोळंबीसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे। मात्र टॅरिफमुळे निर्यातीवर मोठा परिणाम झालाय। निर्यात घटल्यानं स्थानिक बाजारामध्ये कोळंबीचे दर गडगडले। अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध भडकलंय। कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 104% आयात कर लावलाय। आतापासूनच हा निर्णय लागू होणार आहे। तर चीन आणि अमेरिकेतल्या या व्यापार युद्धाचे परिणाम जगातल्या इतर देशांवरही होण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 104% कर लादताच चीननं ब्रह्मास्त्र काढलंय। हॉलिवूड चित्रपटांना चीनमध्ये बंदी घालण्याचा विचार सुरू आहे। चीनमध्ये हॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातली तर अमेरिकेचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होऊ शकतं। 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांनी चीनमध्ये मोठी कमाई केली होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर जगभरामध्ये विरोध होतोय। मात्र भारताचे पंतप्रधान गप्प आहेत। इतर देश ट्रम्प विरोधामध्ये असताना मोदी का गप्प आहेत अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2 दिवसात घैसासांविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर झालेत। प्रथमदर्शनी दोन्ही अहवालांमध्ये डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरामध्ये आता पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेत। रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतर व्यक्तींना जमण्यास प्रतिबंध असेल। सोबतच रुग्णालय परिसरामध्ये कुठलाही वादग्रस्त मजकूर लावण्यास मनाई आहे। हा आदेश पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांच्यासाठी लागू नसेल। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देखील जाग आली आहे। तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका, रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या अशी नोटीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातल्या 650 रुग्णालयांना बजावली आहे। नाशिकमध्ये मनसे पुन्हा एकदा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। गोदावरी नदीमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी धडाधड उड्या मारून आंदोलन केलंय। गोदावरीवर प्रचंड खर्च होऊन देखील ती स्वच्छ का झाली नाही, तसंच प्रशासनाने या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील मनसेनं केला। उल्हासनगरमध्ये झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या आणि मशरूम आढळून आल्यात। मनसेने केलेल्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। झेप्टोकडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप मनसेने केलाय।
अमरावतीत एका रील स्टारने भर चौकात सिग्नलवर महिलेसोबत नृत्य करत व्हिडिओ तयार केल्याचा प्रकार समोर आला। विशेष म्हणजे सिग्नल ग्रीन झाल्यानंतरही त्यांचं हे नाचगाणं सुरूच होतं। तर वाहतुकीला अडथळा होईल असं कृत्य कोणीही करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई होणार असा इशारा पोलिसांनी दिला। आणि आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। ओपन एआयच्या ChatGPT या AI टूलचा वापर करून चक्क बनावट आधार कार्ड तयार केले जातात। हे फोटो इतके वास्तववादी आहेत की पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल। पाहूयात नेमकं काय घडतंय। गेल्या आठवड्यात ओपनआयनं ChatGPT मध्ये नवीन फीचर्स लॉन्च केले। यात स्टुडिओ गिबली स्टाईलचे फोटो तयार करण्याची क्षमता आहे, ज्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला। पण या तंत्रज्ञानाचा गैरवापर देखील सुरू झालाय। काही सोशल मीडिया युजर्सनी ChatGPTच्या नवीन फोटो रिअलिस्टिक फीचरचा वापर करून बनावट आधार कार्ड तयार केले। हे फोटो अगदी खऱ्या आधार कार्ड सारखेच दिसतात। एक्सवर काही युजर्सनी ओपनआयचे CEO सॅम ऑल्टमन आणि टेस्लाचे CEO इलॉन मस्क यांच्या नावानं बनावट आधार कार्ड शेअर केले। या कार्डावर QR कोड आणि आधार क्रमांकही दिसतोय। ओपनआयनं आपल्या GPT-4.0 मॉडेलबद्दल सांगितलंय की हे नवीन ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल DALL-E पेक्षा जास्त धोकादायक आहे, त्यामुळे बनावट ओळखपत्र तयार करणं सोपं झालंय। ChatGPT, ग्रॉक म्हणा, तुम्ही ओपनएआयचं दुसरं कुठचं सॉफ्टवेअर वापरताय, जेमिनाय वापरताय किंवा मिस्ट्रल वापरताय, कुठलंही AI वापरत असाल तर त्याच्यावर आपले कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स कधीच अपलोड करू नका। म्हणजे त्याला तुमच्या कॉन्फिडेन्शियल नंबर्स आणि कॉन्फिडेन्शियल फोटो जो आहे, जो आधारला किंवा पॅनला दिलेला असतो, त्याचं ट्रेनिंग त्याला देता येत नाही किंवा तो घेत नाही ती ट्रेनिंग, आणि परत तो जनरेट करू शकणार नाही। AI तंत्रज्ञानानं आपलं जीवन सोपं केलं असलं तरी त्याचा गैरवापर चिंता वाढवणारा आहे। बनावट आधार कार्ड प्रकरणानं तंत्रज्ञानाच्या नियमनाची गरज अधोरेखित केली आहे। सरकार आणि AI कंपन्यांकडून यावर काय पावलं उचलली जातील ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।